नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, ससून रुग्णालय म्हणजेच जीएमसीची भरती आली होती पुणे संदर्भातील। तर त्यामध्ये तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर त्या संदर्भात अपडेट समोर आलेली आहे आणि ही संपूर्ण अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यावर तुम्ही जॉइन होऊ शकता। म्हणजे जे काही अभ्यास साहित्य आहे, पीडीएफ नोट्स आहेत किंवा इतर भरती संदर्भात नवीन जाहिराती आहेत, त्या सर्वांची माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल। आणि जर तुम्ही तलाठीची किंवा एमपीएससीची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा आपण सेपरेट ग्रुप बनवलेला आहे, ज्यामध्ये अगदी मोफत स्वरूपात तुमच्याकडून तयारी करून घेतल्या जात आहे। त्यामध्ये आता सध्या आपण पीवायक्यू प्रश्न देखील टाकणं सुरू केले, म्हणूनच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्या दोन्ही ग्रुपला जॉइन करू शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हेडिंग पाहू शकता। लोकमत न्यूजपेपरमध्ये हे आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलं होतं। ससून मधील 354 चतुर्थ श्रेणी पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 30,000 अर्ज देखील इथे प्राप्त झाले, या संदर्भात माहिती त्यांनी दिली। आता पहा, ससून सर्वोपचार रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेत सातत्याने अडथळे येत असल्याची बाब वारंवार पुढे येत होती आणि या पार्श्वभूमीवर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची म्हणजे गट ड मधील जे पद आहेत ते भरले जाणार आहेत आणि 354 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। या पदांसाठी अर्ज करण्याची दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत मुदत होती। या मुदतीमध्ये तब्बल 30,000हून अधिक किती 30,000हून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यात एक दिवस वाढवला होता, त्यामुळे अर्जांची संख्या वाढणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की इथे जवळपास 30,000 प्लस अर्जांची संख्या गेली, तरीही एक दिवस वाढवून देण्यात आला होता। म्हणजे संख्या जी आहे ती 30,000 प्लसच राहणार आहे। तर 30,000 पेक्षा जास्त अर्ज या जागेसाठी आलेले आहेत। जागा आहेत फक्त 350, म्हणजे 354 ॲक्युरेट म्हणा आपण त्याला। तर 354 जागा आहेत आणि त्यासाठी 30,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आपल्याला दिसतात। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ही पदे आहेत, गट ड मधली पदे आहेत, तरी देखील कॉम्पिटिशन भरपूर स्वरूपात आपल्याला दिसते। आता याची जर तुम्ही तयारी करत असाल तर स्पर्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। जर तुम्ही फॉर्म भरला आणि पेपरची प्रिपरेशन करत असाल तर स्पर्धा तुमच्या लक्षात आली असेल आणि याच हिशोबाने तुम्हाला तयारी ही करावी लागणार आहे। खाली जर आपण पाहिलं डिटेलमध्ये तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या या पद भरतीमध्ये कक्ष सेवकची पदे आहेत 168, आयाची आहे 38, सेवकची आहे 36, पहारेकरी आहेत 23, शिपाई आहेत 2, क्ष किरण सेवक जे आहेत ते आहेत 15, त्यानंतर हमाल जे आहेत 13, रुग्ण पटवाहक 10, सहाय्यक स्वयंपाकी 9, नाभिक जे आहे ते 8 आहेत, त्यानंतर स्वयंपाकी सेवक 8 आहेत, प्रयोगशाळा सेवक 8 आहेत, बटलर 4 आहेत, दवाखाना सेवक 4, माळी 4, प्रयोगशाळा परिचर 1, भंडार सेवक 1 आणि गॅस प्रकल्प चालक 1 अशी पदे आहेत। आता वेगवेगळी पदे जी आहेत त्यांची पोस्ट नामे या ठिकाणी त्यांनी सांगितली। आयबीपीएस कंपनी मार्फत संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, म्हणून तुम्ही आयबीपीएस पॅटर्ननुसारच तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू ठेवा। पदांसाठी वेतन श्रेणी जर आपण पाहिली तर 15,000पासून 47,600 रुपयापर्यंत आहे। ग्रेड लेवल 1चं तुम्हाला पेमेंट या ठिकाणी असतं। ससून रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळाचा प्रश्न विधानसभा अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी 354 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवल्या जात आहे। आता इथे तुम्ही पहा, 30,000 प्लस जरी अर्ज येत असले तरी मात्र त्यामध्ये अब्सेंटी सुद्धा लागू शकते। असं नाही की 30,000पेक्षा जास्त उमेदवारांनी फॉर्म भरला म्हणून तितके उमेदवार परीक्षेला बसतील। यापैकी 10 ते 20% गैरहजेरी आपल्याला दिसते आणि गेल्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं तर या टक्क्यांमध्ये वाढ होताना सुद्धा आपल्याला दिसते। म्हणजे आगामी काळात ज्या परीक्षा होतील त्यामध्येही हाच टक्का राहू शकतो। साधारणतः 10 ते 20% जवळपास उमेदवार हे गैरहजर असतात। म्हणून जर समजा 35,000 जरी अर्ज आले तरी त्यापैकी 20% उमेदवार हे गैरहजर राहण्याची शक्यता, म्हणजे 7 ते 8,000 उमेदवार या ठिकाणी गैरहजर राहू शकतात। तरी देखील स्पर्धा खूप आहे, तर तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्ही आयबीपीएस पॅटर्नने सुरू ठेवा। यापूर्वी आयबीपीएसने ज्या परीक्षा घेतल्या, आता तुम्हाला माहितीच आहे की नुकतंच नोंदणी व मुद्रांक विभागामधील गट ड शिपाई पदाचाच पेपर या ठिकाणी आयबीपीएस कंपनीने घेतला होता। तर त्याच पद्धतीने तोच पॅटर्न तुम्हाला इथे राहणार आहे। जो काही आपला पॅटर्न आहे तो सेम आहे, त्यामध्ये कुठलाही बदल नाही। त्यामुळे त्याच पॅटर्ननुसार तुम्ही अभ्यास सुरू ठेवा। मागील प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करा। सध्या जर आपण फॉर्म पाहिले तर 30,000पेक्षा जास्त फॉर्म हे 30 तारखेपर्यंत गेलेले होते, तरीही एक दिवस अर्ज करण्याचा हा बाकी होता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती अपडेट। या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल, म्हणून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून ठेवा। पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। नमस्कार।